सुप्रभात. अलभ्य लाभ, अलभ्य लाभ. आज काय एकदम सकाळी सकाळी दर्शन. होणारे सासरेही भेटायला आलेले आहेत. नमस्कार. नमस्कार. सुनीता, आधी सांगायचंस ना. या 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 ना, बसा. घरात थोडासा पसारा आहे. घर म्हटलं की पसारा आलाच. घर तसं लहान आहे आमचं. आई. अरे बाबू, कोण आलंय रे? अगं सुनीता, तू? आई, हे सुनीताचे वडील. अगो बाई, नमस्कार. 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 बसा हा तुम्ही, मी चहा टाकते. फक्त चहा? हा, नाही नाही, पोहे पण करते चहा बरोबर. बसा तुम्ही. अरे, सुनीता म्हणत होती की तुम्ही तिला लग्नाबद्दल विचारलंय. हो म्हणजे हो, म्हणजे लगेच नाही, थोडं सेटल झाल्यावरती. नाही नाही, लगेच करून टाका लग्न. सुनीताचा विचार बदलायच्या आत. असं का? बर. हो, तुम्ही तिला लग्नासाठी तयार केलं हीच मोठी गोष्ट आहे. मी तर म्हणत होतो पुढच्या आठवड्यातच करून टाकू, पण ही काय नागपूरला जायचं म्हणते. हो ना. काय नागपूरहून आल्यावर मग करूया लग्न. हो, नाही म्हणजे तेवढं थांबायची तयारी आहे आमची. शर्ट उलटा घातला का आपण? सुलटा करून येतो. या. हो, पोह्याचं पण बघतो मी. पडलो. आई, आई. कसा वाटतोय? ठीक आहे, थोडा वेंदळा वाटतोय. हो काय? यांना बघून मी जरा गांगरलोय. शर्ट सुलटा केला मी. बाबूल, मी काय म्हणत होते, हा रत्नागिरीचा प्रवास झेपेलचं वाटत नाही रे मला. मी नाही आलं तर चालेल? अगं काही येऊ नकोस, नाहीतरी तिकडे काही समारंभ वगैरे नाहीये. सुनीताला ते सगळं नोंदणी पद्धतीनेच करायचंय. 5 मिनिटाचं काम आहे, 2 सह्या केल्या की झालं. बरं तर. अरे, आली का आमची सुनबाई नागपूरहून सुखरूप? काय माहिती, काल रात्री आली असेल. मला वाटतं ट्रेन उशिराने होती. रात्री 1 वाजता पोहोचली असणार. 1 वाजता? आणि तू गेला नाहीस तिला आणायला? अगं एवढ्या रात्री कोण जाईल, आणि टॅक्सी असतात की रात्रभर. कसा रे बाबूल तू. उठ उठ तिथून. उठ लवकर. अरे, आणि जा तिच्याकडे. अगं पण बघ ती सुखरूप माहिती नाही की कोण आहे. तिने बॉम्ब बनवला. बाबूल तू हे सांगावं लागतं. सारखं सारखं माझ्या मागे लागत जाऊ नको. आपल्या घरात शांतपणे बसणं कोणाला बघवतच नाही. ती लहान आहे का आता? अरे पण जातो. घ्या, आली तुमची सुखरूप सून. काय, कसा झाला नागपूर दौरा? तुम्हाला स्टेशनवर घ्यायला आला नाहीस? कसं येणार, थंडी किती पडली होती. बस एकही टॅक्सी नव्हती. बॅगा उचलून घरी चालत जावं लागलं मला. बघ. अगं बघ, काय त्यानिमित्ताने व्यायाम झाला की तिचा. अरे बाबूल. बरं, तू संत्री आणलीस ना? काय ग, हसायला काय झालंय? मला एकही कारण सापडत नाहीये तुझ्याशी लग्न करायचं. म्हणजे तू लग्न करणार नाहीयेस माझ्याशी? करणार नाही? इतका विचित्र आणि विक्षिप्त नवरा मिळवण्याचं भाग्य मी हातातनं जाऊन बरं देईन? हा, म्हणजे करणार आहेस लग्न. संत्री विसरलीस ना? कठीण आहे खरंच. बाहेर ठेवलीये. तेच म्हटलं, माझी होणारी बायको संत्री कशी विसरेल? काय, मला माहित असतं ना तर मीच आले असते. मी सांगितलं होतं याने मला जरा सुद्धा कल्पना. अगं आई, तू बोलत काय उभी आहेस? एवढी नागपूरहून आली आहे, तिच्यासाठी चहा कर आणि हाई गरम करून आण. तुझ्यामुळे गार झाल्या. हो, आणते. आहा हा, काय गोड आहे ग. तुला हवंय? ऐक ना, आई म्हणत होती तिला रत्नागिरीला यायला जमणार नाही, तिचे गुडघे दुखतात ना. म्हणलं चालेल. आपण येणार आहात ना? ठाकूर, या घरात विनोद फक्त मी करायचा? नाही, मी खरंच विचारतेय. लक्षात आहे ना लग्न कधी येते? म्हणजे काय, पुढच्या शुक्रवारी आहे. माझं गुरुवारी आहे. बघा, जमलं तर त्यालाही येऊन जा. हे बघ, मला गुरुवारच म्हणायचं होतं. मी बघत होतो तुला आठवते का नाही. धन्यवाद देशपांडे. लग्नाला या म्हणजे झालं. अगं म्हणजे काय, 3 दिवस अगोदरच पोहोचणार आहे. काहीही काम घेतलेलं नाहीये. मजवरी तयांचे. गणे बघ रे, कोण आलंय. काकू, बघतो मी. हा, अरे वसंता, तू काय करतोस इकडे? तुला सरप्राईज द्यायचं होतं. काल रात्री इकडे गाण्याची मैफिल करायची होती, तू आलाच नाहीस. अरे ते मी जरा अडकलो होतो. अरे वा, आलात. या या आत या. सुनीता, आले बरं का जावे बापू? अरे वा, नशीब आमचं. आता हा टोमणा कशासाठी ग? तू काल येणार होतास. रात्रभर तुझी वाट बघत बसलो होतो सगळे.
अगं मी म्हटलं रजिस्टर मॅरेज आहे, काही तयारी वगैरे करायची नाही, मग घाई कसली ना. लग्नाला आलात, आभारी आहे. अगं रांगणेकर रांगणेकर म्हणाले नवीन नाटकाचं वाचन यायलाच हवं. मी म्हटलं मला लग्नाला जायचंय, तर म्हणे लग्ना बिग्नाला कसला जातोस, कॅन्सल करून टाक. मी म्हटलं माझंच लग्न आहे, तर म्हटले आदल्या दिवशी पोचलंच तरी बास आहे की. ते एक बरं झालं नाही वसंता, नाहीतर रांगणेकर म्हणाले असते आधी प्रयोग मग लग्न. बरं बरं, हातपाय धुवून घ्या, मी काहीतरी खायला करते गरम. अरे वा, पडवी फारच छान दिसतेय, जरा पाय मोकळे करू देतो. चल वसंता ये. हाडं खिळखिळी झाली वसंत. अरे वा, व्यायामाची आवड दिसते जावई बापूंना. व्यायाम वगैरे काही नाही, सिगारेट ओढायला गेलेला आहे तो. अरे देवा, सिगारेट कसं ग होणार सुनीता तुझं? चला आईची झोप उडाली. गण्या, आधे मध्ये मलाही वारा घाला रे. काय वाजवतात ही? मला समजलं की सांगतो तुला. ऐकलं का वसंता? ऐकलं. आता हे ऐक. क्या बात आहे. लग्नाला जातो मी, लग्नाला जातो मी, लग्नाला जातो मी, द्वारकापुरा जातो, द्वारकापुरा, द्वारकापुरा जातो, द्वारकापुरा. देतो निज भगिनी राम, देतो निज भगिनी राम, लग्नाला जातो मी, लग्नाला जातो मी, लग्नाला जातो मी, द्वारकापुरा जातो, द्वारकापुरा. वा वा अरे वसंता वा. आप्पा आलेत. आप्पा आलेत. आप्पा आलेत. आप्पा तुम्ही? देशपांडे, ओळख करून देतो, हे मॅरेज रजिस्ट्रार कुलकर्णी. नमस्कार. आणि हे आमचे मित्र तोरसकर, वकील आहेत. नमस्कार. कुलकर्णी, सह्या घेऊन टाका पटापट. घेऊन टाकतो. सह्या म्हणजे आजच लग्न? हो, आजच उरकून टाकू. हा, अहो उद्याचा ना मुहूर्त. अगं आई, आपण ठरवतो मुहूर्त. ए सुनीता, आले आले. एवढी काय घाई आहे? अगं या उद्या कुलकर्णीच्या भाचीच्या मुलीचा बारसा आहे. तो म्हणाला उद्या सकाळी येऊ का? मी म्हटलं उद्या कशाला, आजच करून टाकूया. काय इथं आमच्यापेक्षा बाकीचे सगळे विनोदी आहेत. मी जरा एक नवीन सदरा घालून येऊ का? अहो, कोणत्याही कायद्यात लिहिलेलं नाहीये की चांगला सदरा घालूनच लग्न करायचं असतं. अरे जाऊ दे ना, उकडताय किती. ए सुनीता, ये ग ये. आले रे, दूध ठेवलंय चहासाठी स्टोव्हवर. ते उतू जायच्या आधी या आणि सह्या करा पटापट. मी जाऊ का दुधाकडे? नको, थांबा, मुलीचं लग्न आहे ना तुमच्या. हो चला, पटापट सह्या घेऊन टाका. आता सुटका नाहीये तुझी. सुटायचंय कुणाला? लग्नम सुदिनंद देव, ताराबलम चंद्रबलम तदेव, विद्याबलम शुभमंगल सावधान. झालं. आता आता काय झालं लग्न? हा. पडा पाया. हो. सुखाने संसार करा, जगात नाव कमवा. नमस्कार करतो आई. सुखी राहा आणि एकमेकांवर जीवापाड प्रेम करा. हो. मी जाऊ का? दूध उतू जा, जाईल. पळ पळ. पळ पळ. आप्पा, चांगला डोकं लावलं. जेवणावलीचा वाचवलं. तू गपरे चोंबड्या. उद्या छान सत्यनारायण घालणार आहे मी. हा. जेवण बिवण अगदी रीतीप्रमाणे करू. मग आता चायचं तरी बघा. तू चल माझ्या मदतीला. चहाचं बघा म्हणे. चला. अरे उमाकांत, सख्ख्या भावाच्या लग्नात उघडा उभा आहेस. मग तू काय सुटा बुटात आहेस? तेही खरंच आहे म्हणा. चल. वाजंत्रीवाले, झालाय सगळा लग्न सोहळा. मंगल वा, सावधान. चला चला.